मी काजल तुमच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा। सकाळी मॉर्निंगलाच उठून सगळं आवरून देवपूजा करून घेतली आणि चहा वगैरे घेऊन बाळाचं आवरून मग म्हटलं फराळाचं करायला घेऊयात। रविवारी आषाढी एकादशीचा उपवास आणि आदल्या दिवशी शनिवारी यांचा उपवास असतो, त्यामुळे आदल्या दिवशीच खिचडी झाली होती। म्हणून म्हटलं आज खिचडी नको, आज काहीतरी वेगळं करूयात। म्हणून मी बटाटा आणि वरईचं तांदूळ म्हणजे वरईचा भात कुकरला लावून घेतला। त्यानंतर म्हटलं आदल्या दिवशीच मी तयारी केली होती। आदल्या दिवशीच मी वरईचं तांदूळ साबुदाणा भिजत घालून ठेवलेलं होतं आदल्या दिवशीच रात्री, आणि दुसऱ्या दिवशी मग त्याचे डोसे करायचे ठरवले। मग त्याच्यासाठी आमटी, सुका बटाटा आणि डोसे आणि वरईचं तांदूळाचा भात असं करायचं ठरवलेलं होतं मेनू। सकाळीच म्हटलं लवकर करून घेऊयात, म्हणजे बाकीची कामं आवरून संध्याकाळी खाली कार्यक्रमही होता, त्यामुळे लवकरच सगळ्या गोष्टी आवरून घ्यायला चालू केलं। मग मी कुकर लावून घेतला, एकीकडे कुकर झाला, बटाटा शिजवून घेतला। मग 2च बटाटे लावले होते, आता आम्ही दोघंच आहोत खायला, तर मग एका बटाट्याचा सुका बटाटा केला आणि अर्ध्या बटाट्याची आमटी केली। त्या दोन्हीकडे मी एकीकडे आमटी आणि एकीकडे सुका बटाटा करायला घेतला। आता उपवासाचा असल्यामुळे फक्त वाटण वाटताना मिरची सेपरेट सुक्या बटाट्यासाठी वाटून घेतली होती, आणि हे जे बघताय ते पातळ ग्रेव्ही ती आमटीसाठी केलेली। आमच्याकडे याला आळण म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि त्याच्यामध्ये फक्त शेंगदाणे आणि मिरची पाणी टाकून वाटून घेतलेलं होतं। मग सुका बटाटा टाकला आणि एकीकडे आमटी केली। आता मी सारखं खाली बघते, कारण पिलूला खाली झोपून तिला खेळणी देऊन तिला बघत बघत मी स्वयंपाक करत होते, आणि त्याच्यामुळे माझं लक्ष खाली जास्त जातं आहे। उपवासाचा सुका बटाटा करण्यासाठी तेल आणि मिरची टाकून मस्त मिरची तळून घेतली। त्याच्यामध्ये बटाट्याचे काप टाकून थोडंसं मीठ टाकून बटाटा परतून घेतला, आणि दुसऱ्या कढईमध्ये तेल आणि ग्रेव्हीसाठी केलेलं ते वाटण मिरची शेंगदाणा आणि पाणी टाकून ते तिकडं शिजायला ठेवलं चांगलं तेल सुटेपर्यंत। त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा, मीठ आणि गरजेनुसार पाणी टाकून मस्त शिजवून घेतलं आमटी उपवासाची। आणि अशा प्रकारे माझी आमटी आणि सुका बटाटा रेडी होता। इकडे बटाटा रेडी झालेला होता आणि आमटी उकळण्यासाठी ठेवली होती। चांगली उकळल्यानंतर गॅस बंद करून जेवणासाठी तयार। फक्त आता उपवासाचे डोसे करायचे राहिले होते। उपवासाचे डोसे करताना आदल्या दिवशी भिजत घातलेलं वरईचा तांदूळ आणि साबुदाणा घेतला मिक्सरच्या जारमध्ये, आणि त्याच्यात पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये राहिलेला अर्धा बटाटा आणि मिरची थोडंसं चव येण्यासाठी नाही का फक्त मीठ टाकलं तर थोडंसं वेगळं लागू शकतं, म्हणून मी तिखट, थोडीशी मिरची आणि एक अर्धा बटाटा, मीठ आता नंतर पण टाकू शकतो, मी थोडंसं वाटणच्या जारमध्येच टाकून दिलं आणि छान मिक्सरला बारीक डोश्याचं बॅटर कसं असतं तसं वाटून घेतलं। आता जारमध्ये थोडंसं जास्त झालेलं, त्याच्यामुळे नंतर मी अर्धं करून मिक्स करून वाटून घेतलं होतं। वाटण छान बॅटर करून घेतल्यानंतर डोश्यासाठी हे बॅटर रेडी असेल। आता मी याच्या आधी बऱ्याचदा हे डोसे केले होते, त्याच्यामुळे अंदाज आलेला आहे। मग मी इकडे सगळं वाटण बॅटर करून घेतलेलं आणि डोसे करायला चालू केलं। मग थोडंसं पॅन ठेवला, पॅनवर थोडंसं तेल टाकलं आणि टिश्यूने पुसून घेतलं, जेणेकरून डोश्याच्या तव्याला डोसा चिटकायला नको। मग छान बॅटर पसरून डोसा, आता मी जास्त काही क्रिस्पी किंवा पातळ करण्याच्या नादाला लागत नाही, थोडेसे जाड मीडियम आकारचेच करते। अशा प्रकारे डोसा करून घेतले मी, एक एक करून सगळे डोसे झाले माझे करून।
आणि खरंच खूप टेस्टी लागतात. आणि उपवासाचे डोसे मग थोडंसं उपवास असल्यासारखं खरं वाटत नाही आहे एवढं काही खाल्ल्यानंतर, पण ठीक आहे ना, कधीतरी करू शकतो आपण. अशा प्रकारे माझे बरेच डोसे करून झाले. आणि त्यानंतर आम्ही जेवण केलं. एकादशी आणि खरंच दुप्पट खाशी असं म्हणतात. ते जेवण केल्यानंतर बाळाला झोपवलं आणि घरातली बाकीची कामं आवरून म्हटलं किचन वगैरे आवरून घेता येईल. मग म्हटलं किचन आवरायला आले. मग आज थोडेसे डोसे वगैरे केल्यामुळे थोडंसं तेल वगैरे उडलेलं होतं. पुसून घेण्यात काही अर्थ नाही, म्हटलं घासल्याशिवाय मनाचं समाधान होणार नाही. मग म्हटलं भांडे घासायचे आहेत तर म्हटलं किचन घासून वगैरे धुवून घेता येईल. मग पटपट किचन घासून धुवून वगैरे घेतलं. सगळं क्लीन असलं की बघायलाही छान वाटतं. आणि जेव्हाच्या तेव्हा गोष्टी आवरून ठेवला की मग जास्त त्याच्यामध्ये काही वेळही जात नाही. मग सगळं किचन वगैरे आवरून ती झोपली तोपर्यंत सगळी कामं करून घ्यावी लागतात. ती जागी असलं की तिच्याजवळ बसायला तर तिला बऱ्यापैकी कळायला लागलं आहे. तर तिचं असं असतं की जवळ थांबा, जवळ कोणी दिसलं नाही की रडायला सुरुवात करते. आणि मग म्हटलं ती झोपली तोपर्यंत पटपट आवरून घेऊयात. वेळ होता तर म्हटलं लगेच भांडी घासून घेऊयात. मग आता डोसे वगैरे करायचे आणि एवढं काही केलं तर भांडे पडणारच. भांड्यांचा पसारा बघितलं की वाटतं अरे एवढंसं तर केलं होतं आणि त्याचे एवढे सारे भांडे. म्हणजे रात्रीपासून त्याचा म्हणजे चालू होतं भिजत घालणं. ती भिजवलेली भांडी, वाटलेली भांडी, केलेली भांडी आणि खाल्लेली भांडी. म्हणजे रात्रीपासूनची मेहनत असती आणि करायला रात्रीपासून ते आत्तापर्यंत. आणि जेवण फक्त 20 मिनिटात. पण तो करण्यातला आनंद, कसं झालंय, ते कसं लागल आणि केल्यानंतर विचारण्याचाही तेवढाच, कसं झालंय हो. त्यांची जी रिॲक्शन असते किंवा त्यांनी केलेलं कौतुक की बाबा खरंच छान झालंय. मग एवढी मेहनत केलेली खरंच वाटतं केलं तर बरं झालं आणि खायलाही मिळालं. सगळं झाल्यानंतर चहा घेतला आणि आवरून खाली प्रोग्रामसाठी जायचं होतं. तिला मुक्ताई बनवलं होतं. मग खाली आलो. आषाढी एकादशीनिमित्त सोसायटीमध्ये आषाढी वारी ठेवलेली होती. आरती वगैरे, प्रसाद. मग याच निमित्ताने सगळे एकत्र येतात. रोजचीच कामं आणि सगळ्यांचीच गडबड असते. पण काहीतरी कार्यक्रम किंवा प्रोग्राम असेल, सण असेल तर खरंच एकजुटीने सगळे एकत्र येतात. आणि सुट्टी, रविवार होता, सुट्टी होती, त्याच्यामुळे सगळ्यांनाच टाईम होता. बऱ्यापैकी सगळे पार्टिसिपेट झाले होते. छानपैकी प्रोग्राम केला जातो. विठ्ठल रुक्मिणी केली होती. बऱ्याचपैकी सगळ्यांनी वेगवेगळे रोल केले होते. मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत आनंदाने सगळे सहभागी होतात. सगळे वेगवेगळ्या ह्याच्यातले आहेत तरी एकजुटीने सगळे एकत्र येतात आणि छानपैकी. त्यानंतर आरती झाली, प्रसाद घेतला, दर्शन घेतलं, घरी आलो. सुट्टीचा दिवस असतो. मग त्याच दिवशी भाज्या वगैरे आणल्या जातात. मग म्हटलं आता पावसाचे दिवस आहेत, थोडंफार भाज्या ओल्या असतात आणि तशाच ठेवल्या की पाणी वगैरे सुटतं आणि लवकर खराब होतात. खूप लेट झालं होतं आणि कंटाळाही आला होता. पण भाज्या आणि फळं, भाज्या फ्रीजमध्ये ठेवून फळं वगैरे भरून ठेवलं की दुसऱ्या दिवशीचं काम कमी होतं. म्हणून एकीकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली. आता उपवासच होता त्यामुळे रताळी आणली होती
तीच उकडायला ठेवलेली. मग म्हटलं ते जेवणाचं होईपर्यंत भाज्या वगैरे नीट करून फ्रीजमध्ये ठेवता येईल. मग एक एक करून सगळ्या गोष्टी काढून घेतल्या. आता भाज्या लगेच धुवून फ्रीजमध्ये ठेवत नाही, ओल्या राहतात आणि खराब होतात. म्हणून तसंच ठेवून ज्यावेळेस जी गोष्ट लागेल तेव्हा धुवून वगैरे घेऊनच केली जाते. नेहमी मी तशाच भाज्या ठेवून देते. बऱ्यापैकी भाज्या घरात शिल्लक होत्या. ज्या भाज्या नाही आहेत त्याच आणल्या होत्या. आता फळं वगैरे भरून घेतली. त्यानंतर बटाटे खावीशे जाळीमध्ये भरून घेतले आणि एक एक करून भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्या. आणि कोथिंबीर शेवट राहिली होती तीही निसून डब्यामध्ये भरून ठेवली आणि जेवण वगैरे केलं. असा होता आमचा आजचा दिवस. आता शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असतो, पण सुट्टीच्या दिवशीच बरीच कामं असतात जी की प्रत्येकीलाच करावी लागतात. आणि व्हिडिओचाही शेवट करायचा होता. मग व्हिडिओचा शेवट केला. ईशांकात मुक्ताई झाली होती. ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण मुक्ताई. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण. कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.